बातमी कोकणातली आहे। कुडाळ MIDC मधील उद्योजकांवर संकट आहे। व्यावसायिक गॅस पुरवठा अचानक खंडित आहे। MIDC मधील जवळपास 150 उद्योगांना फटका बसतोय। 40हून अधिक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत। आखाती देशातील युद्धाचा परिणाम सिंधुदुर्गातील उद्योगधंद्यावर झाल्याचं पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्गातील प्रमुख MIDC असलेल्या कुडाळ MIDC मध्ये सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। माझ्याबरोबर कुडाळ MIDC असोसिएशनचे अध्यक्ष मोहन ओढावडेकर सर आहेत। आम्ही पूर्णपणे शासनावर विश्वास ठेवून कुठेही साठा न करता आमचं प्रोडक्शन चालवत होतो आणि आमच्याकडचे फूड प्रोसेसिंग उद्योग आहेत ज्याला सगळ्यात मोठा कमर्शियल साठा लागतो। दुसऱ्या बाजूला आमच्याकडे ॲक्युरेट एजन्सी सारख्या मोठ्या गॅस कटिंग एजन्सी सारख्या एजन्सी आहेत। माझा स्वतःचा व्यवसाय बांबूमध्ये आहे ज्याच्या ऑर्डर एक्सपोर्ट लेवलला असतात। माझी आत्ताची जी ऑर्डर होती मालदीवसाठी ज्याचं उद्घाटन 25 तारीखला अध्यक्षांच्या तिथल्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते होतं आणि ती मला आज पाठवायची होती, ती आम्ही अर्धीच करून पाठवली आहे अशासाठी की आम्ही त्याच्या पुढचा अचानक गॅस पुरवठा बंद केल्यामुळे घेतलेली ऑर्डर पुरी करता आलेली नाही। बघा बांबूमध्ये तर आम्ही गॅसवर राहिल्यासारखं झालोय। म्हणजे बांबूची मी आता सांगितलं तशी जी मालदीवची ऑर्डर राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते होती ती आम्ही पुरी करू शकलो नाही, अर्धवट दिलेली आहे। जी मुंबईवरनं पाठवायची होती ती उशीर झाला या सगळ्या गोष्टीत, म्हणून अर्धीच ऑर्डर आम्ही चेन्नईत नेऊन ठेवतोय। अर्धी ऑर्डर न दिल्यामुळे आम्हाला जो काही भोगावं लागणारे फाईन आहेत ते द्यावे लागणार। इस्रायल ऑर्डर जिथं मला असं वाटत होतं की इस्रायलमध्ये आता युद्ध असल्यामुळे तिथं पाठवावं लागणार नाही, तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बिंदास पाठवा। पण माझ्याकडे गॅसच नाही ज्याच्यामध्ये हा बांबू आम्हाला सरळ करावा लागतो, वाकडा करावा लागतो, तो पाठवता न आल्यामुळे कदाचित मला $250 ते $300 पर डे हा दंड भरावा लागणार। निवेश खाडे सर नाही, लोकशाही मराठी सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।